बातमी येते भंडाऱ्यातून। भंडाऱ्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। शेतकऱ्यावर ओलं धान पीक वाळवण्याची वेळ आली आहे। हाती आलेलं धान पीक जमीनदोस्त झालंय। पिकांचं आतोनात नुकसान झालंय, त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय। भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला होता। परिपक्व अवस्थेतील धान जमीनदोस्त झालं असून शेतकऱ्याच्या मेहनतीवर पाणी फिरलंय। हाती आलेल्या उत्पन्नाचं आतोनात नुकसान झाल्यानं शेतकरी वर्गाला कसेबसे धान वाचवण्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे। धान पिकावर बुरशी चढली आहे। अंकुरलेली देखील काही धान पिकं पाहायला मिळत आहेत। 4 दिवसापासून हा अवकाळी पाऊस येऊन राहिला आणि आमचे पूर्ण धान काटून बाद्यामध्ये खराब झाले। काही जे थोडे बहुत वाचले आपण ते बाहेर काढले आहोत आता त्यांना आणि त्यांना वाळवत आहोत। ते पण व्यापारी नाही आणि कोणीच घ्यायला तयार नाही, व्यवस्थित वाढले नाही आहे तर। आणि याचा काही अजूनपर्यंत पंचनामा पण झालेला नाही। गव्हर्नमेंटने काही याच्यावर पंचनामा करून याच्यावर काही नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, पंचनामे करायला पाहिजे, एवढीच आमची समस्या। शेतकऱ्यावर ओलं धान पीक वाळवण्याची वेळ आली आहे आणि या संदर्भात भंडाऱ्याहून आमचे प्रतिनिधी सूरज बागड हे आमच्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहे। सूरज, आपण पाहतोय आधीच मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे या अतिवृष्टीचा आणि आता राहिलेलं धान वाचवण्याची ही वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। नक्कीच प्रणिता, भंडारा जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसा अगोदर अक्षरशः पावसाने हाहाकार माजवला होता। शेतकऱ्यांच्या शेतामधील जे धान पीक आहे ते वाचवण्यासाठी शेतकरी धडपडत होता। मात्र काही जे धान आहेत ते वाचवण्यासाठी अक्षरशः शेतकऱ्यांनी जे धान आहेत ते ऑलरेडी शेतामध्ये त्यांचे धान खराब झालेले आहेत आणि कसेबसे पोटभर अन्नासाठी शेतकऱ्यांनी जे धान वाचवले ते आता अंकुरलेले आहेत आणि ते आता जे धान आहेत ते आता त्यांना उन्हामध्ये वाळवण्याची वेळ आलेली आहे। अजूनही काही भागामध्ये जिल्ह्यामध्ये पंचनामे झालेले नाही आहेत। पालकमंत्री पंकज भोर यांनी त्या दिवशी दौरा करून बांधावर जाऊन पाहणी सुद्धा केली होती, पंचनाम्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। मात्र आता सध्या शेतकऱ्यांचे जे आहे त्यांच्यासाठी झुंज कायम चालू आहे। शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी करत आहे प्रणिता। जी सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आधीच मेहनत केलेलं धान पीक अतिवृष्टीमुळे खराब झालं आणि आता राहिलेलं धान पीक उन्हात वाळवण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आलेली आहे। मात्र तरीही आता या धान पिकाला योग्य दर मिळेल का? कारण पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं असतं पिकाला पाहिजे तसा हमी भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले।